घाई नसेल थोडा, तर ड्रोन कॅमेरा आल्याच्या नंतर तुम्हाला सूचना दिली जाईल. आयुष 11चे संगमलक वर आयुष अनिल सकपाळ किंवा अनिल दादा सकपाळ असतील तर त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मैदानामध्ये जायचं आहे. जय श्री भगवती एक्सप्रेसचे संघमालक नितीन जयवंत कदम आणि कुमार साहिल निलेश कदम यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. महाकाली क्रिकेट क्लब वाडापेठ याचे श्री सुनील मोहन दादा रुमडे येथे आहेतच. त्यानंतर शंतनू सुपर किंगचे संघमालक कुमार शंतनू संदीप बिरजे, श्री स्वामी समर्थ वॉरियर्स संघमालक श्री राजेंद्र शंकर जाधव, महाकाली चॅम्पियनचे संघमालक प्रथमेश जाधव, वाडेगती टायगरचे संघमालक अर्जुन गौरीशंकर नार्वेकर व केविल प्रवीण नार्वेकर, श्री महाकाली समर्थचे संघमालक श्री सचिन सुधाकर आडिवरेकर, श्री समीर सुधाकर आडिवरेकर, जय महाकाली यंगस्टर वाडपेठ ते संघमालक श्री कृष्णा दत्ताराम गुरव, कुमार आर्यन विश्वास गुरव आणि आयडियल इलेव्हनचे संघमालक श्री जगन्नाथ म्हणजे जगुदादा पड्यार आणि श्री भावेश जगन्नाथ पड्यार, तसेच या व्यत्यय गावचे सरपंच आकाश जाधव यांना सुद्धा मी विनंती करतो आणि आकाशच्या वतीने त्यांचे पिताश्री आपल्याला मैदानात जाताना दिसत आहेत. व्यत्यय गावचे पोलीस पाटील आकाश जाधव, तुमची गरज आहे लगेच. हे सामने आपण जे युट्यूबच्या माध्यमातून बघतोय ते युट्यूबचं माध्यम आहे आणि चॅनल नाव आहे रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह आणि त्याचे सर्व आहेत ते श्री सौरभ दादा मयेकर, आम्हाला नेहमीच त्यांचं सहकार्य लाभतं. त्यानंतर हॅलो 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 हॅलो
नाणेफेकीचा कौल इथे झालेला आहे. ज्या संघाची गोलंदाजी असे हो राष्ट्रगीत जाईल. सर्व खेळाडूंना विनंती असेल की राष्ट्रगीत इथे होणार आहे. कोणीही जायचं नाही आहे. इथे राष्ट्रगीत होणार आहे. सर्व तयार. चला 1 2 3. पुन्हा एकदा हॅलो 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 समोर ठेव. हॅलो 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 सामना 4 षटकांचा राहील. अंतिम सामना. सर्व नियम पहिल्यापासून जसे आहेत तसेच राहतील. 4 फ्रेश बॉलर. त्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलो. MPLचं पर्व दुसरं अंतिम सामना आणि तो रंगतोय तो श्री महाकाली समर्थ विरुद्ध महाकाली चॅम्पियन. दोघांच्या नावामध्ये संघांच्या नावामध्ये महाकालीचं नाव आहे आणि स्पर्धा सुद्धा महाकाली प्रीमियर लीग पर्व दुसरं आहे. या सामन्यासाठी पंच असतील ते ओमकार खानविलकर आणि अतुल मिरगुळे आणि अखिल
जर फायनलची मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. याची दोन्ही संघाच्या कर्णधार नोंद घ्यायची आहे. चला, श्री महाकाली समर्थ या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवलाय आणि आमंत्रित केलंय ते महाकाली चॅम्पियन या संघाने ऐकला, म्हणजे आमंत्रण दिलंय ते फलंदाजी करण्याचं. महाकाली चॅम्पियन या संघाला विनंती असेल की त्याने डगआउट मधूनच प्रवेश करायचा आहे. तुमचे सगळे खेळाडू डगआउटच्या बाहेर दिसत आहेत, त्यामुळे तुमच्यावर पेनल्टी लावण्यात येईल. शेवटचा पुकार स्वप्नील मोरिये कर्णधार यांकडे लक्ष द्यायचं आहे की डगआउटमध्ये तुमच्यासाठी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, त्या डगआउटमधूनच आपल्याला प्रवेश करायचा आहे. आणि महाकाली चॅम्पियन या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा सॉरी महाकाली समर्थ या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवल्यानंतर गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय ते श्री महाकाली चॅम्पियन या संघाला. दोघांच्या नावामध्ये सुद्धा महाकाली आहे. महाकाली चॅम्पियन हा संघमालक प्रथमेश जाधव यांचा संघ आणि त्याचबरोबर आपल्याला जो श्री महाकाली समर्थ हा संघ दिसतोय तो सचिन सुधाकर आडिवरेकर आणि समीर सुधाकर आडिवरेकर या संघमालकाचा. यानंतरचं आपण सूत्रसंचालन ऐकूया ते श्री चेतन दादा मोदी यांचं त्यांच्या आवाजात. थँक्यू वारिक सर. महाकाली प्रीमियर लीग पर्व दूसरा दिवस महाअंतिम सामना. वेलकम टू ग्रैंड फिनाले. महाकाली समर्थ वर्सेस महाकाली चैंपियंस. यस, गेम ऑन. अंपायर्स कॉल. संदीप वारिक जी, पहिले षटकातील पहिला चेंडू. राहुल सुंदर पद्धतीने हाताळलेला चेंडू, पॅडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू एक धावेवर समाधान मानतील. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढला. मोठी फायनल, ग्रँड फिनाले, महाकाली प्रीमियर लीग, ज्यासाठी इथे 10 संघांनी परिश्रम केले, त्या 10 पैकी टॉप 2 चे हे 2 संघ महाकाली चॅम्पियन्स आणि महाकाली समर्थ. महाकाली समर्थचे मेंटॉर सध्या तरी शांत दिसत आहेत. थोड्या वेळाने हळूहळू जल्लोषामध्ये भर पडेल. त्याच पद्धतीने प्रथमेश जाधव आपल्या स्क्वॉडला बॅक करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू एक धावेने सुरुवात होईल. यावेळी थोडा लोड केला होता चेंडू, उसळी घेणारा चेंडू. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसणार नाही. हा थोडा उंच पुरा असा हा खेळाडू शुभम वारिक, ज्याच्या बॅटला चेंडू जेव्हा स्पर्श करतो तेव्हा एक मधुर ध्वनी निश्चित ऐकू येतो. याचाच अर्थ एक तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये माहिर मानला जातो असा हा शुभम वारिक. स्ट्राईकला असतील राहुल. गोलंदाजी मार्कवरून संदीप वारिक. 2 चेंडू 2 धावा. मोठी फायनल असेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतील कडा घेते, पॅडवर जाऊन आपण चेंडू. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल जरूर. सॉरी, राहुलच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. 4 षटकं असतील. ग्रँड फिनाले जरी असली तरी षटकं 4 असतील. 30 इनिंग असेल, तो सामना असेल. दोन्ही संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळलेले पाहायला मिळतात. यावेळी एक कलात्मक शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स फिल्डर फील्ड करतील तोपर्यंत 2 धाव आरामात पूर्ण करताना पाहायला मिळाले. एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने मारलेला हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतील शुभम. धावा 5. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना महाकाली समर्थ समोर 40 ते 45 पार करणं अपेक्षित असेल,
कारण विकेटच्या मागे एक विकेट किपर खुंकार फलंदाजीला ओळखला जातो. आणि यावेळी मोठा शॉट बघूया. इथे काही चूक होताना दिसणार नव्हती, परंतु मोठी चूक झालीये. फील्ड करतील का? फील्ड केला, सेकंड अटेम्प्ट मध्ये फील्ड केला, परंतु स्वतःच्याच पायावर आदळून तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये बाउंड्री लाईन पार करण्यामध्ये यश प्राप्त केले चेंडूने. ये थोड़ी 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 गलती हुई है यहाँ पे. लॉंग मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न तीनदा होताना पाहायला मिळाले, परंतु चेंडूने सीमा पार होण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. शुभम वारिक मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. सुंदर बॅकफ्लो त्याचा पाहायला मिळतो. संदीप सर यावेळी स्टँडिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बाहेर जाणारा होता. छेडण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. एक अवांतर मध्ये भर पडेल, अवांतर चेंडू टाकावा लागेल. धावा होत आहेत 10. पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना धावा झाल्या 10. आता मात्र संदीप वारिक सर कुठेतरी धावा खर्च करताना दिसले. यावेळी हलक्या हाताने खेळलाय. 2 धावेंच्या प्रयत्नांमध्ये हा शॉट खेळलेला पाहायला मिळतोय आणि नक्कीच 2 धावा पूर्ण करतील. सर्कलमध्ये जाऊन फील्ड होईपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्या. षटक समाप्त होतंय. षटक समाप्त होतंय. 12 धावा पहिल्या षटकांती स्कोर बोर्डवर लागल्यात. कुठलाही विकेट इथे गमावला नाहीये. शुभम आणि राहुल सलामीवीर फलंदाजांची ही जोडी महाकाली चॅम्पियन्सच्या वतीने मैदानामध्ये उतरले. धावा जोडल्या त्या म्हणजे 12. नवीन गोलंदाज आलेत. दीपेश संघाकडून दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन दीपेश. पहिल्या षटकांती 12 धावा. स्ट्राईकवर असतील राहुल. आता हात खोलायची संधी मिळेल का? हात खोलण्याचा इंटरेस्ट दाखवतील का? या सामन्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारण्यामध्ये लक्ष देतील का? यावेळी रिव्हर्स कनेक्शन खूप सुंदर होतं. पॉइंटच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू सीमा रेखा पार, चौकार. शुभमच्या राहुलच्या बॅटमधून निघाला हा पहिला चौकार. दुसऱ्या षटकाचं स्वागत केले चौकाराने. रिव्हर्स कनेक्ट केला. राहुल वारंवार या शॉटची चर्चा करत असतात. यावेळी बघा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. फंबल, मोठा फंबल. फील्ड खूप सुंदर झाली, परंतु दिशा चुकली. थ्रोची दिशा चुकली. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन गरजेचं होतं. लक्ष असणं अपेक्षित होतं. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मोठा फंबल पाहायला मिळाला. आता सराव चालू आहे. फिल्डिंग सुंदर पाहायला मिळते. पुन्हा एकदा दीपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र स्ट्राईकला असतील शुभम. बडे हिट का प्रयास. सॉफ्ट अपील. कोई परिणाम नाही. जी हा, कोई परिणाम नाही. कुठलाही परिणाम अंपायर्सवर होताना पाहायला मिळत नाही. विकेटच्या मागून सॉफ्ट अपील झाला होता कॉट बिहाइंड साठी. एक निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता होईल. धाव संख्या 17. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना धाव संख्या 17. दीपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला येते म्हणजे शुभम वारिक. नॉन स्ट्राईकला साथ देतील राहुल जाधव. फायनलचा महामुकाबला. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. 4 षटकांचा निर्धारित ही इनिंग. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना दीपेश. पुढील चेंडू शुभम साठी. यावेळी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र दीपेशचं कौतुक करावं लागेल. 2 वारंवार डॉट चेंडू महामुकाबल्यामध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये, पहिल्या इनिंग मध्ये 2 सलग डॉट चेंडू, आणि ते पण अगेन्स्ट कोणाच्या? शुभम वारिक. ज्या फलंदाजाचं कौतुक वारंवार आपण करतोय असा हा शुभम वारिक. दीपेश पुन्हा एकदा. धाव संख्या 17. आता मात्र शुभमने थोडंसं डोकं चालवलेलं पाहायला मिळतंय. मोठ्या शॉटपेक्षा स्ट्राईक रोटेट होणं अपेक्षित जास्त होतं आणि ती कामगिरी करताना पाहायला मिळाले. कारण जास्त वेळ स्ट्राईकवर राहणं, डॉट चेंडू खेळणं हे आपल्या रेकॉर्डला थोडंसं खराब करण्यामध्ये जास्त योगदान देतं. त्याची पूर्ण जाणीव होती. स्ट्राईकवर आलेत राहुल जाधव. नॉन स्ट्राईकला साथ देतील शुभम. गोलंदाजी मार्कवरून दीपेश. धाव संख्या 18.
दुसऱ्या षटकाचा खेळ यावेळी फुल टॉस चेंडू बघूया कुठपर्यंत कनेक्ट होईल. रिव्हर्स स्विच लगातार वारंवार रिव्हर्स कनेक्ट करताना पाहायला मिळतात, कारण वन बाउन्स चौकारासाठी पाठवलेला चेंडू राहुल जाधव वारंवार रिव्हर्स स्विचचीच गोष्ट करत असतात. येस, थँक्यू. हे डॉन चं जे स्वरूप आहे ना, कारण आम्ही 2 दिवस आधी या टुर्नामेंटच्या इथे आलो होतो. धावसंख्या झाली आहे 22. हे राहुल जाधव समोरच्याला धमकी देताना पण सांगतात, तुला असा रिव्हर्स मारेन, तुला इकडे रिव्हर्स मारेन, तुला तिकडे रिव्हर्स मारेन, आणि लाईव्ह मॅच मध्ये तो कारनामा करून दाखवतात. मला वाटलं होतं हे फक्त धमकी देतात, नाही, हे धमकी खरी करून दाखवू शकतात. आणि धमकीमध्ये एकच धमकी असते, तुला मी रिव्हर्स मारेन. म्हणजे विचार करा सराव काय असेल. शुभमच्या बॅट मधून निघालाय पुन्हा एकदा तोच कॉर्नर. झेल साठी अटेम्प्ट होणं अपेक्षित होतं. आपण चेंडू इथे वन बाउन्स अडवू शकत नाही, इथे बॉलच्या खाली आपल्याला घुसावं लागेल. वन बाउन्स चौकारांशी निघालाय शुभमच्या बॅट मधून. 26 धावसंख्या. इथे संघ कर्णधार आणि संघ मालक आणि स्पॉन्सर्स किंवा समर्थक पुन्हा एकदा शुभमच्या बॅट मधून निघाला. इस बार झेल होना चाहिए रे बाबा. वारंवार हाच खेळाडू, याच खेळाडूकडे चेंडू येतोय. परिश्रम खूप दिसत आहेत, एफर्ट्स खूप दिसत आहेत, काही प्रॉब्लेम नाही, अजून यश हातामध्ये येत नाहीये, परंतु आपण धावा रोखताय, जरूर धावा रोखताय, नाराज होण्याची गरज नाही. अक्षय पडियार बिलकुल जरूर, म्हणजे आपल्याला यश मिळणार आहे, कारण आपले एफर्ट्स इथे नोंद केले जात आहेत. आपल्याला नाराज होण्याची अजिबात गरज नाहीये. धावा थोड्या वाढल्या जात आहेत. धावा होत आहेत 28. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना लिंगायत भाऊ गोलंदाजी मार्कवर समोर आहेत. शुभम, आता कोण कुणाला घाबरत नसतं. मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये कोण कुणाला घाबरत नसतं. प्रत्येक जण आपल्या खेळाची चमक दाखवण्यामध्ये इंटरेस्टेड असतो. कोण खेळाडू किती मोठा इथे मायने नाही राखत. कुणी किती मोठा खेळ करून दाखवला, संघाला विजय प्राप्त करून दाखवला. ये ब्लॉक गेन, बिलकुल एकदम जड में गेन. भाऊ अनुभव, जर आपल्या गोलंदाजी मार्फत रन्स निघतायत, फलंदाज थोडा हवी होतोय, तर काय केलं जाऊ शकतं याची एक उत्तम उदाहरण दाखवलं. यावेळी पूर्ण फसवा चेंडू. एक ब्लॉक डिलिव्हरी नंतर शुभम थोडासा बॅकफुटवर गेला होता. शुभम विचार करत होता की एक अग्रेसिव्ह यॉर्कर येऊ शकतो, परंतु एक फसवा चेंडू पाहायला मिळाला. 2 लगातार डॉट चेंडू पाहायला मिळाले. भाऊ यांच्या माध्यमातून धावसंख्या थोडीशी रोखून धरले 28 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सलामीवीर धडाकेबाज फलंदाजांची जोडी अजूनही मैदानामध्ये सुरक्षित पाहायला मिळते. एक दिशेला आहे ते म्हणजे शुभम वारिक, दुसऱ्या दिशेला राहुल जाधव. गोलंदाजी मार्कवर भाऊ लिंगायत. धावसंख्या 28. तिसरं षटक प्रगतीपथावर. इस बार नाही, लपकली आहे. पहिला गडी गमावला जातोय शुभमच्या माध्यमातून. आडवा शॉट खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये विसावला चेंडू. पहिला गडी बाद होतोय शुभम वारिकच्या स्वरूपामध्ये 28 धावसंख्येवर तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना. पहिल्या इनिंगचा डॉन अजून पण मैदानामध्ये सुरक्षित पाहायला मिळतोय, ज्याचं नाव आहे राहुल जाधव, आणि त्याची साथ देण्यासाठी येतील, शुभमची जागा हाताळण्यासाठी येतील ते म्हणजे परेश. गोलंदाजी मार्कवर एक चतुर चालाक गोलंदाज पाहायला मिळतोय, चतुर चालाक खेळाडू पाहायला मिळतोय. आपल्या गावचं नाव पंचक्रोशी बाहेर मुंबई सारख्या ठिकाणी उज्ज्वल करताना पाहायला मिळतो असा भाऊ लिंगायत आज काय चमक करू शकतील, काय चमक दाखवतील. गोलंदाजी मार्कची जबाबदारी स्वीकारले. यानंतर त्वरित आपल्याला पाहायला मिळतील ओपनिंग फलंदाज म्हणून परेश. पहिला चेंडू हाताळतील भाऊ. ब्लॉक चेंडू आणि इतका सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला जोपर्यंत खेळाडू चेंडू परत फेकतील तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्यात. षटकाची समाप्ती होते. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 30. लगातार वारंवार 10च्या सरासरीने अग्रेसर होताना पाहायला मिळतो. 10ची सरासरी पहिल्या 3 षटकांमध्ये राखली आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये या सरासरीमध्ये किती भर पाडू शकतात
या सरासरीला डाऊन करतील की अप करतील? शेवटचं षटक कोण घेऊन येईल? शेवटच्या षटकाचा समाचार कोण कसा घेईल? इनिंगच्या समाप्तीला काय टार्गेट सेट असेल? फायनलच्या मुकाबल्यामधील पहिली इनिंग आपण पाहतोय. फलंदाज सुरक्षित पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे परेश. एकच गडी गमावलाय आतापर्यंत, तो म्हणजे शुभमच्या माध्यमातून. सोबत देतील राहुल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाकाली समर्थ या संघाकडून नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फिल्डिंग समान बनवलं, कारण प्लॅनिंग डोक्यामध्ये बॅकअप माइंडमध्ये कुठेतरी असतील. 40-45 पर्यंत या संघाला रोखायचं आणि या धावा कुठून काढायच्या. बघूया कोणाचे समीकरण यशापर्यंत पोहोचते, कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडते, कोणाच्या हातामध्ये प्रथम क्रमांकाचा चषक येतोय, चॅम्पियनचा किताब येतोय. थोडा वेळ वाट पाहावी लागेल नक्की. सुमित मेस्त्री गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आले. सुमित मेस्त्री चतुर चालक. या संघाचे कौशल्य या वैशिष्ट्य आहे की यांच्याकडे 4ही प्रोफेशनल बॉलर आपल्या संघामध्ये पाहायला मिळतात. सुमित सामना करतील डॉन राहुल जाधव. ये खराब गेंद, लेकिन उतना अच्छा कनेक्शन नहीं देखने मिला यहाँ पे, लेकिन फिर भी गेंद ट्रैवल करेगी. हाँ, सांगितल्याप्रमाणे क्विक आउटफील्ड, अतिशय तेज आउटफील्ड यहाँ देखी जाती है. राहुल च्या बॅट मधून निघाला हा शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. राहुल ज्या दिशेने चेंडू येईल त्या दिशेने फक्त त्याला दिशा देण्याचं काम जास्त चांगल्या पद्धतीने करतात. समोरच्या दिशेने जर पाल्यामध्ये रेंजमध्ये चेंडू गावला तरच त्याला तडकवण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. लॉंग लेगच्या दिशेने हलक्या हाताने पाठवलेला तो चेंडू सीमा पार गेला चौकारासाठी. चौकारांशी संघाची धावसंख्या 4ने वाढते, 34 होते. अजूनही 5 चेंडू, पहिल्या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू, चौथ्या षटकातील शेवटचे 5 चेंडू. सुमित क्षेत्ररक्षणामध्ये फारसं परिवर्तन केलं जातंय. बॅकअपला पूर्णपणे फील्ड सेट केली जाते. समोरच्या दिशेचा एक खेळाडू कमी केला जातोय. राहुल आपल्या स्ट्रेंथवर कसे काम करतात की सुमित. यावेळी फुलटॉस घेण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट केला होता, परंतु ब्लॉक करून घेतला त्या चेंडूला. 2 चोरट्या धावा रोखू शकत नाहीयेत. स्टेप आउट झाले. अतिशय ब्लॉक स्वरूपाचा चेंडू बॅटला मॅनेज झाला. धावसंख्या 36. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूंवर 6 धावा जमवल्यात. याचा अर्थ क्लिअर आहे. 10च्या सरासरीला वर चढ ठरणार. 10च्या सरासरीमध्ये आता घट होणं कुठल्याही दृष्टीने अपेक्षित दिसत नाहीये, कुठल्याही कॅल्क्युलेशन मध्ये बसत नाहीये. 2 चेंडूंवर 6 धावा जमवल्यात. राहुल फील्डची सजावट पाहून घेतायत. सुमित मेस्त्री पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. दोन्ही दिशेने तेच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील, कारण फायनलचा किताब. फुल टॉस, डीप होणारा चेंडू. बघूया काय म्हणता हा चेंडू. पार हवेतून आलाय, परंतु डीप होणारा चेंडू. लेग अंपायर, मेन अंपायर कोणताही परिणाम पाहायला मिळत नाहीये. तरी सुद्धा डिस्कशन होईल नक्की. अंपायर्सने कृपया निर्णय कळवायचा आहे. निर्धाव चेंडू. धन्यवाद. अपील होता, वाईट साठी होता, हाईट साठी होता, परंतु लीगल डिलिव्हरी मान्य केली गेली. इस बार मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल एज घेऊन जिथल्या तिथे रेंगाळतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 4 चेंडूंचा खेळ इथे झालाय. शेवटचा षटक, पहिल्या इनिंगचा शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या जोडली गेली ती म्हणजे 37. इथे ऋषीदादा शेट्टे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. ऋषीदादा शेट्टे, त्याचबरोबर श्री कृष्णा गुरव यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्थानबद्ध व्हायचंय.
37 परेश, बड़े हिट की बिल्कुल दरकार होगी यहाँ पे। महामुकाबला, ग्रँड फिनाले, फायनलची पहिली इनिंगचा शेवटचा षटक, शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू, यानंतर आपल्याला फलंदाजीला कुणी आमंत्रण करणार नाहीये। याच 2 चेंडूंवर आपल्याला जे काय करायचंय ते करायचंच आहे, टार्गेट सेट करायचं आहे फायनलसाठी। बॅटचं कनेक्शन तितकं सुंदर दिसलं नाही, हवेमध्ये जाणारा चेंडू, आणि यावेळी मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल पाहायला मिळाला। मोठ्या शॉट शिवाय दुसरा पर्याय नव्हता, रन बनवण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाहीये। कडी गमावला गेला परेशच्या स्वरूपामध्ये। शेवटचा चेंडू बाकी असेल पहिल्या इनिंगचा, धावसंख्या 37। परेशची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये शेवटचा चेंडू खेळण्याचा बहुमान पटकावण्यासाठी येतील ते म्हणजे मितेश। गोलंदाजी मार्कवर सुमित। ग्रँड फिनाले, पहिली इनिंग, पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक, शेवटचा चेंडू सुमितच्या माध्यमातून फेकला जाईल आणि सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मितेश। धावसंख्या आता मात्र रोखून धरले 37, 10ची सरासरी। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्वतः संदीप वारिक सर चेंडू खाली असतील आणि एक सोपा झेल कन्वर्ट करतील। याचा अर्थ म्हटलं होतं पहिल्या 2 चेंडूंवर 6 धावा जमवल्या होत्या, परंतु 37च धावा करू शकले, 7च धावा खर्च केल्या या षटकामध्ये। याचाच अर्थ 10च्या सरासरी गाठण्यामध्ये रोखण्यात यश प्राप्त केले ते म्हणजे श्री महाकाली समर्थ या संघाने। 37 धावा जोडल्या गेल्यात, 38 धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे ग्रँड फिनाले मध्ये फायनलच्या किताबासाठी। 1 मिनिटाच्या मध्यांतरानंतर 38 टू विन 37 झाला। त्यांच्यासाठी कुमार मंदार नाटेकर। सामनावीरसाठी जे आपण पुरस्कार दिले ते श्री मनोज धनाजी मोरिये यांच्याकडून 3, कलाश्री प्रसाद बापू शेट्टे यांच्या स्मरणार्थ MCC वाडापेठ या संघाकडून सुद्धा आपल्याला ते लाभलेले आहेत। वेत्तेचा राजा यांकडून सुद्धा सामनावीरचे पुरस्कार मिळालेले आहेत। अंपायरसाठी आपल्याला जे लाभलेले आहेत ते ओमकार खानविलकर, अतुल मिरगुरे, अखिल, त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह आपण बघतोय श्री सौरभदादा मयेकर आणि त्यांची टीम। यश कानर मेन कॅमेरामॅन दिसतोय आपल्याला, त्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी आशिष कानर, शुभम रेवाले ऑपरेटर, कॉमेंटेटर म्हणून आपल्याला लाभलेले श्री चेतन मोदी। या सर्वांचे सुद्धा मी या माध्यमातून आभार मानू इच्छितो। त्याचप्रमाणे आपल्याला हे MPLची स्पर्धा घडवण्यासाठी जे 10 संघमालक लाभले आहेत ते आयुष 11चे संघमालक आयुष अनिल सकपाळ, त्यानंतर जय श्री भगवती एक्सप्रेसचे संघमालक आपल्याला इथे लाभलेले होते ते श्री नितीन जयवंत कदम, कुमार साहिल निलेश कदम। महाकाली क्रिकेट क्लब वाडापेठ याचे संघमालक असणार होते ते सुनील मोहन रुमडे। शंतनू सुंकवर किंग या संघाचे संघमालक कुमार शंतनू संदीप बिडजे। स्वामी समर्थ वॉरियर्स या संघाचे संघमालक होते राजेंद्र शंकर जाधव। त्यानंतर महाकाली चॅम्पियन या संघाचे कुमार प्रथमेश जाधव। वाडेगते टायगर्स कुमार अर्जुन गौरीशंकर नार्वेकर, कुमार केविल प्रवीण नार्वेकर। श्री महाकाली समर्थ श्री सचिन सुधाकर आडेवरेकर, श्री समीर सुधाकर आडेवरेकर। जय महाकाली यंगस्टार वाडापेठ श्री कृष्णा दत्ताराम गुरव आणि आर्यन विश्वास गुरव। आयडियल 11 या संघाचे संघमालक लाभले होते श्री जगन्नाथ पडार आणि श्री भावेश जगन्नाथ पडार। त्याचबरोबर आम्हाला देणगीदार म्हणून लाभलेले होते ते वसीम काझी 5000 रुपये, श्री रौप सर 3000 रुपये, श्री घाणेकर गुरुजी 1001 रुपये, श्री संजय पद्माकर दाते 1000 रुपये, श्री प्रतीक सुदेश नार्वेकर 2000 रुपये, श्री डॉक्टर दीपक गोखले 1000 रुपये, श्री मंदार जायदे कशई 500 रुपये, श्री संतोष हैदनकर 101 रुपये, श्री सुमित गणपत मिस्त्री 501 रुपये, श्री राम मालकर 5000 रुपये, श्री ऋषिकेश शेट्टी 2000 रुपये, त्याचमध्ये सुभाष विष्णू शेट्टे 1001 आणि सीमा फ्रीजिंग कंपनीकडून आपल्याला 5000 रुपये मिळालेले। या सर्व देणगीदारांचे सुद्धा मी या माध्यमातून आभार मानू इच्छितो, कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धा होणार नव्हती। त्याचबरोबर आपल्याला हे मैदान दिसतं, एवढं सुंदर मैदान करण्यासाठी श्री सचिन आडेकर आणि समीर आडेकर यांनी JCBची व्यवस्था करून दिली होती। त्याचबरोबर ही स्पर्धा रंगतदार होण्यासाठी आपल्याला जे बॅनर दिसत आहेत ते बॅनर निखिल गुरव, अंकित मोरिये, राज शिरशेकर, नरेंद्र शेडेकर यांनी बॅनर एडिट करून दिला होता, लॉट एडिट करून दिला होता। श्री वैभव ठुकरूल यांनी लॉट आणि निमंत्रण पत्रिका बनवण्यासाठी मदत केली होती। अक्षय सुभाष शेट्टे
यांनी सुद्धा आम्हाला मदत केली होती. त्याचबरोबर श्री प्रसाद लोटलीकर राजवाडे यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी नारळ पुरवले होते. येऊया आपण फायनलच्या मॅचमध्ये. चला. येस, उत्साह खूप आणि कॉन्फिडन्स मध्ये थोडीशी कमी. आपण लगेचच आलोय ते म्हणजे सेकंड इनिंग कडे. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिला ग्रँड फिनाले. प्रथम फलंदाजी करताना 37 धावा काढल्यात, 38 लक्ष. तोच हा शुभम वारिक. समोर असेल दीपेश. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने, शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा चेंडू 2 धावा नक्की देऊन जाईल. पहिला चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात झाली होती या इनिंगची. 38 धावांचा पाठलाग असेल. ग्रँड फिनाले, फायनलचा किताब आपल्या नावावर करण्यासाठी 38 धावा, 24 चेंडू. अडथळा असेल गोलंदाजांचा, अडथळा असेल क्षेत्ररक्षकाचा, आणि या अडथळ्याला पार करण्यासाठी सक्षम असतील का फलंदाज? शुभम यावेळी सुंदर फटका. बघूया कुठपर्यंत ट्रॅव्हल करेल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला 1 बाउन्स चौकार. या चौकाराने आगाज केला या इनिंगचा. सुरुवात केली आपल्या फॉर्मची दीपेश. शुभम विचार करायला भाग पडलाय. थोडी खराब लाईन आपण म्हणू शकतो, खराब लेंथ म्हणू शकतो. चान्स दिला हात खोलण्याचा आणि एक्स्ट्रा कव्हरची जागा निवडली दीपेशने. इतकं सहज सोपं नाहीये ऑफ साईडच्या दिशेने ड्राईव्ह किंवा कट शॉट खेळणं. यावेळी तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. शुभम पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेंथ अकॉर्डिंग, मूडच्या अकॉर्डिंग पुन्हा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाले. थोडा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे शिक्षा मिळाली. पनिश केलं गेलं 4 धावांसाठी. लगेच आपल्या स्ट्रेंथ वर परतले. यावेळी भाऊ स्ट्राईकवर असतील पहिल्यांदाच. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकवलाय. तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 बाउन्स चौकारासाठी. नाही, हे आखूड टप्प्याचे चेंडू आपल्याला कुठेतरी त्रास देतील. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. सरासरी 10 पेक्षा खाली आहे आणि पहिल्या षटकाच्या खेळ चालू असताना धावसंख्या मजल मारले 11. सरासरी गाठले. या टाळ्यांसाठीच अपडेट दिला एवढा मोठा. शुभम नक्की विचार करावा लागेल. स्ट्रेंथ वर माघारी यावं लागेल. प्रेशर रिलीफ करावं लागेल. यावेळी खूपच सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून म्हणू शकतो किंवा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मॅक्सिमम साठी कनेक्ट केलेला म्हणू शकतो. इन टू द क्राऊड, डगआउटच्या डोक्यावर षटकार. हे बघा, इथे कोणताही खेळाडू मोठा नसतो, कोणताही रेकॉर्ड मोठा नसतो. ग्रँड फिनालेमध्ये आपला रेकॉर्ड मॅटर करत नाही. ग्रँड फिनालेमध्ये आपला परफॉर्मन्स मॅटर करतो. शुभमला या गोष्टीची जाणीव आज होईल, कारण वर्षभर कितीही मोठे खेळ खेळून दाखवले तरी ग्रँड फिनालेमध्ये आपलं कौतुक कसं होलं, आपला खेळ कसा झाला, परफॉर्मन्स कसा झाला. अतिशय अचूक आणि ॲक्युरेट गोलंदाज ज्याला आपण म्हणत होतो, त्याच गोलंदाजीवर 17 धावा स्कोअर बोर्डवर लावल्यात. 38 धावांचा पाठलाग. परंतु हारणं इथे अपेक्षित नसेल, कारण 18 चेंडू काही होऊ शकतं. 17 धावसंख्या स्कोअर बोर्डवर लागलेली आहे. याचाच अर्थ अजून 21 धावा अपेक्षित गरजेच्या असतील. एक 6-7 चेंडू, निर्धाव चेंडू इथे मोठा इम्पॅक्ट देऊ शकतो. पुढील 18 चेंडूंमध्ये 6 ते 7 चेंडू जर निर्धाव गेले तर मोमेंटम कुठेही शिफ्ट होऊ शकतो. 2 विकेट मोमेंटम कुठेही शिफ्ट करू शकतो. स्ट्राईकला असतील दीपेश, नॉन स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज म्हणावं लागेल. भाऊ डिंगा आहेत गोलंदाजी मार्कवर. परेश. हा चेंडू टाकल्या समजला होता की हा चेंडू बीट होणार, नक्की बीट होणार. ज्या अंदाजाने टाकला चेंडू, साईड अँगलवर आम्हाला जास्त मजा येते. फ्रंट अँगलने युट्यूबर आपलं काम चोख बजावतायत.
एक अचूक गोलंदाजी म्हणावी लागेल, अनुभवी गोलंदाजी म्हणावी लागेल परेशच्या माध्यमातून. परंतु या अनुभवाला जास्त वेळ टिकून द्यायचं नाहीये म्हणून रिस्क घेतली, स्ट्राईक आपल्या हातात घेतली. ते आहेत भाऊ लिंगायत. भाऊला माहिती आहे या मॅच मध्ये जास्त टाइमपास करायचा नाही, या मॅचला जास्त रेंगाळत ठेवायचं नाही. मोमेंटम कंटिन्युअस आपल्याकडे राहिला पाहिजे. 17 नंतर तो मोमेंटम अजिबात सोडायचा नाहीये. परेश ओ, ये गलत शॉट, ये गलत शॉट नहीं, ये गलत गेंद कही जा सकती है. वन बाउंस चौकार पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने पाठवला होता. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून पाठवण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आहे भाऊ. म्हटलं होतं तुम्हाला भाऊ इथे कोणत्याही पद्धतीचा टाइमपास करण्यात इंटरेस्ट दाखवणार नाही. त्यांना माहिती आहे पहिल्या ओव्हरला जर 17चा मोमेंटम मिळालाय तर हा 17चा मोमेंटम अजिबात सोडायचा नाही. एका दोन विकेट गेल्या तर गेल्या. आणि खराब चेंडूचा परिपूर्ण फायदा घेण्यामध्ये माहीर मानले जातात ते म्हणजे भाऊ. याला म्हणतात क्रिकेटचं नॉलेज, याला म्हणतात क्रिकेटचा सराव, याला म्हणतात त्या खेळाचं कॅल्क्युलेशन्स. सुंदर स्टान्स घेऊन उभे राहतात. बॉडी लाईनला जर चेंडू आला तर अतिशय योग्य आणि साध्या पद्धतीने फक्त दिशा देतात. तीच दिशा आपण या आधीच्या चेंडूवर पाहिली. धाव संख्या 22. दुसरं षटक परेश. विचार करावा लागेल, कमबॅक करावा लागेल, मोठा कमबॅक करावा लागेल. आपल्याला अचूक चेंडू टाकावा लागेल. फलंदाजाला धरून ठेवावं लागेल. धाव संख्या 22. यावेळी भाऊला जिथे पाहिजे तिथे चेंडू पाठवण्यामध्ये समर्थ दिसतो भाऊ. थोडासा रूम बनवला, जागा बनवली आणि यावेळी ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. 2 धावा मिळतील. कॅल्क्युलेशन पक्के आहेत. सकाळी आम्ही ऐकलं होतं कम्प्युटर चुकू शकतो परंतु भाऊ कॅल्क्युलेटर घेऊनच फिरतो. क्रिकेटचा स्कोअर, क्रिकेटचे चेंडू, कोणत्या चेंडूवर काय झालं होतं नाही विसरलं जाणार. अशामध्येच परेश पुन्हा एकदा. कौतुक भाऊचं होतंय. परेश आपल्याला विचार करावा लागेल. यावेळी खेचून मारलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. लॉंग अच्छी फिल्डिंग, सुंदर फील्ड पाहायला मिळाली. प्रसाद तोडणकर या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा या क्षेत्ररक्षकाचं नाव वारंवार घेतलं जात होतं. प्रसाद तोडणकर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुंदर बॅकअप केला. लॉंग मिड विकेटला, डीप मिड विकेट पर्यंत ट्रॅव्हल केला चेंडू. तीन धावा चोरले. दीपेश आलाय स्ट्राईकवर. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर असताना धावा मात्र मुक्त हस्तपणे बहाल केल्या जात आहेत, वाटल्या जात आहेत. गोलंदाजी अजून तितकी चमक आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. यावेळी पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू 2 धावा पूर्ण करतील. थोडासा कॉन्फिडन्स कमी होताना पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज थोडीशी चेंज होताना पाहायला मिळते. महाकाली चॅम्पियन्स आपल्याला समोरचा संघ जिंकेपर्यंत आपल्याला हरणं अलाउड केलं नाहीये या टुर्नामेंटमध्ये. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. धाव संख्या पोचते ती म्हणजे 29. काही होऊ शकतं. 12-13 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 29 धावा. यावेळी बघा हेच आपण बोलत होतो. लीडिंग एज रायझिंग चेंडू आपण पाहिला. लवकरात लवकर फलंदाजाला बोलवलं जातंय, पाणी घेऊन बोलवलं जातंय. पहिल्या गडी गमावला जातोय दीपेशच्या स्वरूपामध्ये. अतिशय सुंदर अचूक गोलंदाजी. रायझिंग चेंडू होता. कॉट बिहाइंड च्या स्वरूपामध्ये विकेट गमावला गेला. येस, थँक्यू.
समीकरण पहा. ग्रँड फिनाले प्रथम फलंदाजी करताना 37 धावा जमवल्या निर्धारित 4 षटकांमध्ये 38चं लक्ष ठेवलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 17. तो मोमेंटम भाऊ लिंगा सोडेल असं हे कॅरेक्टर नाही, अजिबात सोडलं नाही. दुसऱ्या षटकामध्ये धावा कुठल्या आणि मजल मारली ती म्हणजे 12 धावा कुठल्या आणि मजल मारली ती म्हणजे 29 धावांवर. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी, 9 धावा विजयासाठी आवश्यक असतील. गोलंदाजी मार्कवर राहुल स्वतः. कारनामा करावा लागेल. जो करेगा कारनामा उसी का होगा यहाँ पे हरनामा. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतील, एक धाव काढतील नक्की. भाऊ कॅल्क्युलेटेड रिस्क घेतील, स्वतः नॉन स्ट्राईकला जाऊन थांबतील. एकच विकेट गमावलाय आणि खुलं निमंत्रण दिलंय संदीप वारिक यांना. जो क्रिकेट देतो तो क्रिकेट खेळा, 4 बॉलमध्ये गेम संपवा, ओपन चॅलेंज. आणि त्याच्या समोर उभा कोण आहे? राहुल. अतिशय जवळून ओळखतात एकमेकाला फलंदाज गोलंदाज. यावं लागेल गेम मध्ये, परत यावं लागेल. नाही 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 नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, हलक्या हाताने फक्त खेळून काढला होता, कोणती रिस्क घेतली जात नाहीये. जे ओपन चॅलेंज संदीप वारिक यांना दिलं होतं भाऊने, पुन्हा तेच चॅलेंज पास केलंय संदीप वारिक यांनी भाऊना. भाऊ में भी बिग हिट के बड़े प्लेयर माने जाते हैं, कुछ भी कर सकते हैं ये. हेल्मेट हेल्मेट हेल्मेट. विकेट कीपर च्या तोंडावर जाऊन आदळणारा हा चेंडू. थोडासा ब्लाइंड स्पॉट झाला होता, परंतु ठीक आहे, कुठली मेडिकल इमर्जन्सी नसेल. चेंडू जाऊन चेहऱ्यावर आदळला होता, कारण फलंदाजामुळे थोडा ब्लँक स्पॉट झाला होता. धाव संख्या 31. 3 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावांची आवश्यकता. यावेळी फुलटॉस चेंडू, काही कॅच होऊ शकते नाही. गॅप मध्ये 1 बाउन्स चौकारासाठी. लॉंग, येस येस, आत पडला. लेग साइडच्या दिशेने फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला 4 धावांसाठी. आता मात्र विजयाचं समीकरण नो चेंडू. येस, नो चेंडू, याचाच अर्थ अजून एक धाव. विजयाचं समीकरण आता मात्र 2 धावांपर्यंत. 36 धावा जोडल्या गेल्यात स्कोअर बोर्डवर. याचाच अर्थ विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता असेल आणि त्याहून मोठी पर्वणी म्हणजे विनिंग शॉट साठी फ्री हिट चेंडू मागवला गेलाय. बघूया, पार्थ कडून ओपन चॅलेंज आहे. या फ्री हिट साठी षटकार मारला तर, येस, षटकार मारला तर आपलं कौतुक केलं जाईल असं हे चॅलेंज होतं. खूप खूप कौतुक. विनिंग शॉट षटकारानिशी फायनलचा किताब मिळवलाय. आता सर्व नियम तोडले गेलेत. येस येस येस, विनिंग शॉटने भाऊ लिंगायतच्या बॅट मधून निघाला हा विनिंग षटकार. उत्साह जल्लोष पाहायला मिळेल. फायनलिस्टचा किताब पटकावलाय महाकाली